Hello everyone, welcome in our Kaka's English and Semi-English School. So, in previous chapter, previous video, we see B shape, brick by brick, and we cover these two topics in the previous video. Okay, today we are going to learn more about section B, means wardrobe. आपण हे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दोन जे टॉपिक आहेत ते क्लिअर केलेले आहेत आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा म्हणजे सेक्शन बी हा टॉपिक बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. स्टुडंट, वी आर अ मॅच्युअर स्टुडंट, असो ना, थर्ड स्टँडर्ड स्टुडंट, लिटल बिट यू आर अ मॅच्युअर. सो वेन वी आर गोईंग टू अवर होम फ्रॉम द स्कूल, जेव्हा तुम्ही स्कूलमधून घरी जाता, ज्यावेळेस तुमचे कपडे जे आहेत व्यवस्थित घडी करून ठेवता का? जे सॉक्स आहेत, जे शूज आहेत किंवा तुमचे युनिफॉर्म आहेत ते जागेवर व्यवस्थित ठेवता का? यस और नो? मग ते ठेवत असताना जे तुम्ही वॉशिंग केलेले जे क्लोथ्स आहेत ते कुठे ठेवता तुम्ही? इन द कबर्ड. कबर्ड याला सिमिलर वर्ड, कबर्डलाच आपण काय म्हणलेलं आहे? वॉर्डरोब, म्हणजेच तुमचं कपाट. तर आता कपाटामध्ये तुम्ही काय काय ठेवता? ऑब्वियसली क्लोथ्स ठेवता, हेच की नाही? सो लेट्स सी. Vacation are around the corner and children are excited. Sad and the four other classmates decide to go nearby mall and buy clothes over the weekend. Their moms give the permission to buy 2 set of cloth each. आता साद नावाचा एक मुलगा असतो, त्याचे 4 क्लासमेट, बाकीचे जे मित्र असतात ते कुठे जायचं ठरवतात? मॉलमध्ये. का? कारण व्हॅकेशनच्या सुट्ट्या असतात आणि व्हॅकेशन सुट्ट्याला त्यांना कुठे जायचं असतं? बाहेर दुसरीकडे फिरायला जायचं असतं. त्यावेळेस ते सगळेजण ठरवतात आणि एका मॉलमध्ये जातात. पण मॉलमध्ये अशी एक प्राइस असते की दोन जे आहेत सेटच घेतले पाहिजेत, एक घेता येणार नाही. मग ते एकमेकाला डिसाईड करतात की तू 2 घे किंवा मी 2 घेतो. ते करत असताना ते ट्रायल रूम मध्ये जाऊन प्रत्येक युनिफॉर्म, म्हणजे प्रत्येक जो ड्रेस घेतलेला आहे ते ट्राय करतात. आता पुढे काय होते? लेट्स सी. पार्थ is going to the seaside. Amol is attending his uncle wedding. In the family, Saad has cousins coming to spend a week with them. Dhyan is going to the Canada where it is very cold. Harsh is visiting his grandparents is a Central India. म्हणजे 4-5 जे क्लासमेट आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. कुणी वेडिंग म्हणजे लग्नाच्या समारंभात जाणार आहे, कुणाच्या घरी पार्टी आहे, कुणाच्या घरी सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी त्यांचे गेस्ट येणार आहेत, कुणी ग्रँडफादरला आजोबा आजी आजोबाला मिळण्यासाठी दुसरीकडे जाणार. मग हे फिरत असताना किंवा घरी राहत असताना किंवा आपल्या थंड प्रदेशात जायचं असे वेगवेगळे क्लॉथ लागतात, हो की नाही? आता मला थंड प्रदेशात जायचं, मग मी पातळ असं कपडे घेऊन जाणार का किंवा सिल्कचे घेऊन जाणार का? मी काय सुती आणि जे उलनचे आहे, जे मला वॉर्म ठेवतात ते कपडे मी घेऊन जाणार. उन्हाळ्यामध्ये मला समर व्हॅकेशनला जायचं आहे, फिरायला थंड नाही गरम प्रदेशात जायचं, तर मी असे एकदम कॉटनचे आणि पातळ पातळ कपडे मी सोबत घेऊन जाणार. येस और नो? सो आता हे करत असताना डिफरंट सीझन डिफरंट क्लॉथ, म्हणजे प्रत्येक ऋतू जसं जसं आहे तसे आपले क्लॉथ म्हणजे कपडे घालण्याचे पण आपण स्टाईल म्हणजे चेंज करत असतो. फॅक्टर्स दॅट इफेक्ट व्हॉट वी वेअर. आता आपण काय घालतो याच्यावर आपलं दिसणं आणि आपण का घालतो याच्यावर सीझन हे पण डिपेंड असतात. वी वेअर क्लोथ्स टू शूट ॲन ऑकेजन. एखादा सण असतो त्यावेळेस आपण छान असे झगमगाचे असे एकदम डेकोरेटिव्ह कपडे घालत असतो, म्हणजे आपल्याला काय एकदम छान वाटतं असे आपण कपडे घालतो. वी चूज अ क्लॉथ अकॉर्डिंग टू द क्लायमेट अँड वेदर ऑफ द प्लेस वी लिव्ह इन ऑर अँड द विजिटिंग. म्हणजेच आपल्याला क्लायमेट कसं आहे, आपल्याकडे थंड आहे तर मग आपण छान असे पातळ कपडे घालून बाहेर फिरतो का? नाही घालणार. आपण काय घालणार? स्वेटर, स्कार्फ, जर्किंग वगैरे आपण घालून बाहेर फिरणार. म्हणजे जसं क्लायमेट आहे, जसं आपलं हवामान आहे त्यानुसार आपण जे कपडे घालतो, जे क्लॉथ घालतो ते सुटेबल असतात. नेम द 4. आता काय म्हणलेलं आहे? नेम द 4 मेन सीझन्स यू एक्सपिरियन्स इन द प्लेस यू स्टे. ज्या ठिकाणी तुम्ही आता राहता त्या ठिकाणी तुम्ही कुठले 4 ऋतू जे आहेत तुम्ही काय केले आहेत? एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवलेले आहेत. कुठले 4 ऋतू अनुभवलेले आहेत? सगळ्यांना तर 3 माहितच आहेत आणि चौथा आहे तो स्प्रिंग सीझन, आपण त्याला म्हणतो समर सीझन, विंटर सीझन, रेनी सीझन अँड द लास्ट वन इज अ स्प्रिंग सीझन. येस और नो? इथं तुम्हाला लिहायचे ऑन द पेज नंबर 70. ओके, सो वी आर discuss about class 7 and their classmate. So let's our topic. First topic is what did primitive man wear म्हणलेला आहे. What did primitive man wear? So what is mean by primitive? म्हणजे प्राचीन काळचा जो माणूस होता तो काय घालत होता? Let's see. In the beginning men did not wear cloth. They just covered part of their bodies with leaves, grass, bark of the trees and the animals' skin. They would tie this to their bodies using thin but strong wings. पूर्वीचा जो काळचा जो माणूस होता म्हणजे प्राचीन काळचा जो माणूस होता, मनुष्य होता, तो कपडे घालायचा का? नाही घालायचा. तो आपल्या बॉडीला कव्हर करण्यासाठी झाडाची जी पानं आहेत किंवा झाडांची जी साल आहे
आणि जे ॲनिमल्स डेड ॲनिमल्सचा शिकार करून जे स्किन येते त्यांना असं थोडं छेद करून ते त्यांचा वापर करायचे. पण कपड्यांचा वापर पूर्वी होता का? नाही. फक्त झाडांच्या पालांनी एकमेकाला पानं स्टिच करून काट्याच्या साहाय्याने स्टिच करून त्याला ते आपल्या बॉडीला कव्हर करणे किंवा झाडांची जी साल असते ते आपल्या बॉडीला कव्हर करायचं. नंतर स्लोली हळूहळू त्यांच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होत गेली, त्यांचा ब्रेन पण डेव्हलप झाला, त्यांची जी वापरण्याची जी क्षमता आहे ती पण डेव्हलप होत गेली. स्लोली ॲज दे स्टार्टेड इन्व्हेंटिंग न्यू टूल्स टू फुलफिल देअर नीड्स दे बिगेन टू स्टिच टुगेदर लिव्स अँड ॲनिमल्स हाईड्स इट टू कव्हर थिमसेल्फ बेटर. हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होत गेल्या, झाडांची पानं शिवणे एकमेकांना किंवा स्टिक करणे, मोठ्या मोठ्या साली एकत्र न घालता म्हणजे सेपरेट न घालता त्याला काय कलेक्ट करून एकमेकाला स्टिच करून ते वापरू लागले. म्हणजे हळूहळू सुधारणा, फक्त झाडांची पालं लावणे पुन्हा त्याला स्टिच करून लावले ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. दे वुड स्कार्प आउट all the meat from the animals they hunted and then make holes in the skin for their heads and arms to sleep throughout. This was probably the beginning of the fashion industry. आता जी हात वेगळे आहेत, बाह्या वेगळ्या आहेत, आपल्या गळ्याला मान आपली वेगळी आहे, कपड्यांची मान गळा किती केलेला आहे, बाह्या किती आहेत हे आपण आता म्हणतो. जी त्याची सुरुवात कधी झालेली आहे? प्राचीन काळापासूनच झालेली आहे. कशी? तर आधी मानव काय करायचे, जे डेड ॲनिमल आहेत त्यांची स्किनला फक्त गळ्यामधून जाण्यासारखं तेवढाच होल पाडायचा आणि आपले हात त्यामधून जावेत, इथं दोन बाहेर पडायचे, बाकीचं काहीच खाली शिवलेलं नसायचं. या प्रकारे फॅक्टरी म्हणजे जे क्लॉथची फॅक्टरी आहे, इंडस्ट्री आहे, इथून त्याचं डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. नंतर काय झालं? इन अर्ली डेज मेन merely cover their bodies to protect themselves from the mosquitoes, insects and the weather condition. As they started living in the bigger groups, they became more conscious of their appearance. म्हणजे त्यांचा आता हळूहळू त्यांचं प्रोटेक्ट करण्यासाठी ते घालू लागले. मॉस्किटो आहेत, एनिमीज आहेत किंवा वेदर कंडिशन आहे म्हणजे हवामान, पावसाळा आहे, उन्हाळा, त्यांच्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी ते वापरू लागले. पण हळूहळू त्यांच्यामध्ये अशी समज निर्माण झाली की आपल्याला आता छान पण दिसण्यासाठी कपडे घातले पाहिजे. मग ते काय करायला लागले? विथ द डिस्कवरी ऑफ द नॅचरल फायबरस लाईक अ क्लॉथ, कॉटन क्लॉथ बिगेन टू मॅन्युफॅक्चर अँड सिन्स देन मेन हॅव वॉर्न क्लॉथ्स टू मेक देन लुक स्मार्ट अँड अट्रॅक्टिव्ह. हळूहळू त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट, फक्त सुरुवातीला काय, मला माझं शरीर झापून घ्यायचं आहे, कव्हर करायचं आहे, नंतर मला थोडंसं अजून जास्त कव्हर करायचं आहे, नंतर डेव्हलपमेंट कशी झाली, मला थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. अट्रॅक्टिव्ह दिसलं त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये, ब्रेनमध्ये सुधारणा होत गेली आणि त्यांच्या ती मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मशिनरी वर्क त्याच्यामध्ये आल्यानंतर आता माणूस कसे कपडे घालतो, अट्रॅक्टिव्ह, फॅशनेबल आता आपण क्लॉथचा वापर करतो. पण ते क्लॉथ कसे बनतात? सो लेट्स सी. फायबरस म्हणजे त्याला काय, तंतू म्हणतो आपण. तंतूंपासून जे तंतू असतात, तंतुमय पदार्थ, त्याच्यापासून आपण क्लॉथ बनवण्याचं काम करतो. डिफरंट टाइप्स ऑफ फायबर्स आर ओन टू मेक क्लॉथ अँड फायब्रिक. देन द क्लॉथ इज कट अँड स्टिच्ड टू मेक अ क्लॉथ. आता फायब्रिक म्हणजे तंतूचा पदार्थ, त्यापासूनच फायब्रिक विणलेले जे छोटे छोटे कण आहेत त्याचा धागा तयार करून त्याच्यापासून नंतर क्लॉथ, परत नंतर आपण जे म्हणतो फॅशनेबल, त्याच्यानंतर ते प्रोसेस पुढे चालू असतात. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द नॅचरल फायबर्स. We see the natural fibers are obtained from the natural sources such as the plants and animals. म्हणजे नॅचरल म्हणजे प्राकृतिक जे तंतू पदार्थ मिळतात आपल्याला, प्राकृतिक फायबर त्याला आपण म्हणतो. प्राकृतिक फायबर मध्ये कशापासून? प्लांट पासून आणि ॲनिमल्स पासून. हे निसर्गाने आपल्याला अवेलेबल आपण तयार केलं आहे, पण कसं, नंतर त्याच्यातून आर्टिफिशियल आपण तयार करत गेलो. पण सुरुवातीला काय आहे? वनस्पती आपण घेऊ. वनस्पतीपासून आपण कॉटन कशापासून बनवतो? कॉटन प्लांट पासून बनवतो. कॉटन प्लांट म्हणजे कपाशीचे झाड किंवा कापसाचे झाड आपण त्याला म्हणतो. आता इथं प्रोसेस दिलेले आहेत. सो लेट्स सी. ह्या नुसत्या कापसाच्या झाडापासून कशा प्रोसेस पासून आपल्याला क्लॉथ मिळतात. फर्स्ट वी सी द कॉटन प्लांट इन ब्लूम. म्हणजे हा कशामध्ये आहे? आता कळ्यांमध्ये आहे. नंतर स्प्लिट कॉटन बॉल, त्याच्यानंतर ह्या काय बॉल बाहेर पडतात. म्हणजे आपण ते काय कापसाचं काय आपण तोडतो त्याला आपण बोंड म्हणतो मराठीमध्ये. सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फायबर म्हणजे याच्यामधून, या बोंडामधून बाहेर काढलं जातं, त्याच्यामध्ये सीड्स असतात, कॉटन सीड याच्यामध्ये असतात, ते सेपरेट केले जातात आणि नंतर त्याचा कॉटन यार्न या मशिनरीमध्ये त्याचा वापर म्हणजे हे जे कॉटन आहे सीड बाजूला काढून मशिनरीमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि तिथून त्याचा सुती एक धागा तयार होतो. फक्त कलरेबल नाही, फक्त सुती धागा तयार होतो आणि परत हे सुती धागा परत एखाद्या फायबरिक म्हणजे एकमेकाला जॉईंट होऊन या मशिनरीमध्ये तयार केला जातो. इथून प्लेन कापड ह्या मशिनरीमधून निघायला तयार होतो. त्याचाच वापर आपण साडी, सिल्कची साडी आहे, कॉटन साडी आहे किंवा आपण जे मटेरियल यूज करतो ते हळूहळू फक्त एक प्लेन कपडा बनवला जातो आणि तरच आपले जे टेलर्स आहेत, टेलर फ्रेंड आहेत,
ते आपल्याला विविध डिफरंट टाइप्स ऑफ क्लॉथ वी वेअर they can prepare the cloth in that way. So is that clear the process of cotton? Okay. म्हणजेच काय, एखाद्या कापसाच्या झाडापासून घरी आपल्या कपडा कसा येतो, सुती कपडा आहे, फायबरी कपडा आहे, कसं आपल्या घरी येतं, एखाद्या नैसर्गिक पासून कृत्रिम वस्तू कशी तयार होते हे आपण पाहिलेलं आहे. ओके. सो कापसाच्या झाडापासून व्यवस्थेचे बोंड बाजूला काढणे, बिया बाजूला काढणे, ते मशीनीमध्ये टाकणे, त्याचा छान असा धागा तयार होणे, धागा तयार होत असताना परत त्यापासून त्याचं एक छान प्लेन कपडा आणि त्या कपड्यापासून नवीन नवीन जे फॅशनेबल ड्रेसेस आहेत ते स्टिचेस करणे विथ द हेल्प ऑफ अवर टेलर. ओके. सो नेक्स्ट वन इज वी सी द कॉटन. नेक्स्ट वन इज उल. उल म्हणजेच काय, आपण त्याला लोकर म्हणतो. आता लोकर म्हणलं की आपल्याला पटकन काय आठवते, शेळी आठवते. ओके नाही, मेंढी आठवते. ओके. द हेअर ऑन द शीप बॉडी अँड ऑन अदर उल प्रोड्युसिंग ॲनिमल इज कॉल्ड फ्लेसी. म्हणजे आपण जे लोकर घेतो, हो की नाही, मेंढ्याच्या शेळ्या केसांची आपण केस काढून घेतो, त्यांच्याविषयी भरपूर अशा प्रोसेस करून त्यापासून लोकर बनवली जाते. आणि लोकराला परत एकदा प्रोसेस करून त्याचं छान असे स्वेटर, जे गरम उबदार आता आपण कपडे घालतो हिवाळ्यामध्ये, ते बनवले जातात. पण कशा पद्धतीनं, परत हे अशा प्रकारे काय केलं जातं, जे लोकर आहे, हो की नाही, ते लोकर काय केलं जातं, ते ॲनिमल्सच्या याच्यावरून काय केलं जातं, कातरलं जातं. कातरल्यानंतर ही प्रोसेस म्हणजे त्याला एकदम क्लिनिंग केलं जातं. आफ्टर द क्लिनिंग दे आर मॅन्युफॅक्चरिंग आफ्टर द दे मेकिंग अ वन थ्रेड. आफ्टर देन वी आर म्हणजे आपण त्याला काय करतो, म्हणजे स्वेटर जे आहे, उलनचे क्लॉथ आहे, ते एकदम रेडी आहे, जे आपण यूज करू शकतो. शेअरिंग डज नॉट पेन ऑर हर्ट द ॲनिमल जस्ट ॲज गेटिंग युअर हेअर कट डज नॉट पेन यू. म्हणजेच त्या ॲनिमल्सच्या अंगावरची जी लोकर आहे ते कट करताना त्या ॲनिमल्सला पेन होत नाही किंवा त्याला काही त्रास होत नाही. इझिली आपण ते लोकर काढून घेऊ शकतो आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून जे आपण आता उलनचे कपडे बनवणार ते तयार होत असतात. हो की नाही. सो आता हे झालं उलन. आपण कॉटन प्लांट पासून काय बनवले, क्लोथ्स बनवले. नंतर उलन पासून आपण स्वेटर, मफलर, जे आपण वॉर्मचे कपडे घालतो ते पण पाहिले. अँड लास्ट नेक्स्ट टॉपिक इज द सिल्क. सिल्क म्हणजे काय, आपण रेशीम म्हणतो. रेशमाची साडी आहे, रेशमाचा फ्रॉक आहे, असं आपण म्हणत असतो. रेशीम कसं बनतात, रेशमाचे सिल्कवॉर्म या कीटकांना एखाद्या जे पानं आहेत त्याच्यावर सोडलं जातं. ते सोडत असताना त्या अंडी घालतात. पहिल्यांदा मोथ एग अंडी घालत असताना त्या अंड्यामधून ते इन्सेक्ट म्हणजे ते कॅटरपिलर बाहेर आले असतात. ते येत असताना ते जसं जसं ते कॅटरपिलर पुढे जातात तसं त्यांच्यातून एक धागा तयार होतो आणि त्या धाग्याचा एकत्रीकरण करून ते मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. ते मॅन्युफॅक्चरिंग परत ते आपल्या सिल्क स्वरूपात म्हणजेच आपल्या एखाद्या क्लॉथ स्वरूपात ते आपल्याला आपण यूज मध्ये आणू शकतो. म्हणजेच एखाद्या आळी म्हणजे ॲनिमल्स पासूनही आपल्याला काय मिळू शकतात, क्लॉथ मिळू शकतात, लाईक ॲज अ सिल्क वॉर्म आपण इथे दिलेलं आहे. ती प्रोसेस आपल्याला इथे दिलेली आहे. आपण एग्स पाहिल्यानंतर त्याच्यानंतर झाडावर त्यांचं काय होते, काय करू लागतात, ते जसं जसं अंडीच्या बाहेरून जे आळी बाहेर आलतात ते आळी जसं जसं पुढे सरकल तसं धागा सोडत जातात आणि तो धागा कलेक्ट करून हा एक बंड बनलेला असतो. त्याला वेविंग कोकन असं म्हणलेलं आहे. नंतर अनवाइंडिंग म्हणजे जे आपल्याला लागणार नाही ते कोकण बाजूला काढून जे लागते ते कोकण या मशिनरी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. आफ्टर दॅट मॅन्युफॅक्चरिंग रेडी फॉर द सिल्क. असं नो, मग त्या सिल्क पासून आपण विविध डिफरंट टाइप्स ऑफ क्लॉथ वी आर मेड ऑल्सो प्रिपेअर. आता एक क्वेश्चन विचारलेला आहे, वाय डू वेअर कॉटन क्लॉथ इन समर. समर सीझन मध्ये कॉटन कपडेच का घातले पाहिजे, कारण ते आपल्याला स्वेट ते काय करतात, ऑब्झर्व. स्वेट म्हणजेच काय, घाम, ते ऑब्झर्व करण्याची क्षमता कॉटन क्लॉथ मध्ये असते. वाय डू यू वेअर उलन क्लॉथ इन विंटर. आता उलनचे जे क्लॉथ असतात ते विंटर मध्ये का घालतो आपण, कारण उलमध्ये काय असते, वॉर्म, शरीराला बॉडीला वॉर्म ठेवण्याची क्षमता असते, ते गरम ठेवतात आपल्या शरीराला, त्यामुळं. देन वेन डू वी वेअर सिल्क क्लॉथ अँड इन विच सीझन इज कम्फर्टेबल टू वेअर सिल्क. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, आपण सिल्क क्लॉथ कधी घालतो, दोन्ही सीझन मध्ये घालू शकतो का, तर घालू शकतो, पण ते आपल्या कम्फर्टेबल लेवल, आपल्याला कसं छान वाटते त्या प्रकारानुसार आपण सिल्क कॉटन घालू शकतो. ओके. सो नेक्स्ट वन इज अ ज्यूट. आता ज्यूट म्हणजे ज्यूट प्लांट पासून आपल्याला ते ज्यूट मिळत असतं. कसं बनतं बघू. ज्यूट प्लांट, ज्यूट फायबर्स म्हणजे झाडांचे जे साल असतात किंवा ते पानं आहेत त्यांना मॅन्युफॅक्चरिंग, त्याला कट करून त्याचे ते साली आहेत त्याला हे करून म्हणजे त्याचे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. त्याच्यापासून एक आपल्याला धागा मिळतो, कच्चा धागा. त्या कच्चा धाग्याला भरपूर अशा प्रोसेस करून त्याचं पक्क बनवलं जातं आणि नंतर जे आपण दुकानामध्ये आणतो थोडंसं ते पिशव्या असतात, कॅरीबॅग असतात. कॅरीबॅग फक्त प्लास्टिकच्या नाही, आपल्याला ज्यूट प्लांट पासून बनवलेला कापडी कॅरीबॅग आपण त्याला म्हणू शकतो, कापडी बॅग. ह्या अशा प्रोसेस मधून ज्यूट पासून तयार होत असतात.
म्हणजे वनस्पती ही आपल्याला क्लॉथ देतात, ॲनिमल्स ही आपल्याला क्लॉथ देतात आणि त्या भरपूर अशा प्रोसेस करून आपल्याला एक लास्ट जी वस्तू मिळते ती आपल्या रोजच्या वापरात आपण यूज करतो. नंतर काय म्हणलेलं आहे, सम फायबर्स आर मेड इन फॅक्टरीज, देज आर कॉल्ड मॅन मेड ऑर सिंथेटिक क्लॉथ किंवा फायबर्स म्हणलेलं आहे. म्हणजे काही प्रोसेस, भरपूर अशा प्रोसेस करून काही कुठं बनवलं जातात, फॅक्टरीमध्ये बनवलं जातं. आता हे कच्चा माल आहे आपला, हा कच्चा माल कुठं पाठवला जातो, फॅक्टरीमध्ये, मोठ्या मोठ्या फॅक्टरीमधून त्याच्यामधून डिफरंट त्याच्यावर डिझाईन करून वेगवेगळे आकार देऊन शेप देऊन त्याचं म्हणजे काय मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि ते आपल्याला पुन्हा नंतर सेलिंगला ॲज अ म्हणजे ह्याच्यामध्ये येईल दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये विकायला येत असतं, तिथून आपण बाय करून ते घेत असतो. येस ऑर नो? सो सम आर नॉयलॉन, माहितीच आहे, पॉलिस्टरचे कपडे म्हणतो आपण, टेरिकॉट आहे किंवा रॅयनचे आहे. आता पॉलिस्टरचे कपडे नको बाबा घालायला, गरमी होते उन्हाळ्यामध्ये, कॉटनचे आहेत किंवा आपण काय म्हणतो पॉलिस्टर नको, नायलॉनचे नको, ते टोचतात खूप. असं प्रत्येकाची एक मेंटॅलिटी असते की हे कपडे घालताना आपण काय एकदम कम्फर्टेबल असतो. ॲज यू चॉईस, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचे कपडे वापरू शकता. They synthetic fiber are manufactured in the factories using certain chemicals. Then these fibers are woven into the fabric. These fabric used to make a dresses. त्या फायबर मॅन्युफॅक्चर होऊन फॅक्टरीमध्ये जाऊन त्याच्यापासून आम्ही विविध प्रकारचे ड्रेसेस बनवतो. पण कुठल्या ह्याच्यामध्ये ते घातले पाहिजेत आपल्यावर ते डिपेंड असतं. सिंथेटिक फायबर डू नॉट गेट क्रश इझिली. दे आर इझी टू वॉश. दे ड्राय क्विकली. दे रिक्वायर व्हेरी लिटल आयर्निंग. म्हणजे ते जे सिल्कचे कॉटन असतात, आपण सिंथेटिक फायबर म्हणतो म्हणजे पॉलिस्टरचे कपडे, आपल्याला घालायला पण इझी असतात, धुवायला पण इझी असतात आणि त्याला इझिली म्हणजे सारखं सारखं आयरन म्हणजे इस्त्री करायची गरज लागत नाही. दे डू नॉट ऑब्झर्व स्वेट, सो इट इज व्हेरी अनकम्फर्टेबल टू वेअर सिंथेटिक इन द समर. सिंथेटिक म्हणजे पॉलिस्टरचे कपडे असतात ते आपण उन्हाळ्यामध्ये घालू शकत नाही, कारण ते जे स्वेट आहे ते घाम आहे ते ऑब्झर्व करून घेऊ शकत नाहीत, म्हणून त्याला आपण उन्हाळ्यामध्ये काय पॉलिस्टरचे कपडे घालतो का नाही घालत. कसे घालतो, कॉटनचे कपडे म्हणजे सुती कपडे घालतो. दे ऑल्सो कॅच फायर व्हेरी इझिली, सो दोज हू वर्क इन द किचन शुड नॉट वेअर सिंथेटिक क्लॉथ. म्हणजे पॉलिस्टरचे कपडे आहेत, नायलॉनचे जे कपडे आहेत ते जे फायर आहे म्हणजे जी जाळ आहे तो पटकन कॅच करून घेतात, म्हणजे पटकन तो पेट घेऊ शकतो. त्यामुळे किचनमध्ये जे काम करतात, जे आपले हे आहेत मदर्स वगैरे आहेत, आंटी आहेत, सिस्टर आहेत, त्यांनी जास्त करून किचनमध्ये काम करत असताना असे कपडे वापरायचे नसतात. इवन वेन यू आर लाइटिंग क्रॅकर्स ड्युरिंग द दिवाळी यू शुड नॉट वेअर सिंथेटिक क्लॉथ. ज्यावेळेस तुम्ही फटाके क्रॅकर्स जे आहेत फटाके फोडता किंवा दिवे वगैरे लावता किंवा लाइटिंग वगैरे करता त्यावेळेस असे क्लॉथ घालणं थोडंसं टाळायचं. का, कारण हे फायर जे आहे ते पटकन कॅच करून घेऊ शकतो. सो व्हॉट वी लर्न इन दिस चॅप्टर, वी लर्न व्हॉट डीड प्रिमेटिव्ह मेन विअर. म्हणजे जे पूर्वीचे प्राचीन काळचे जे मानव होते, त्याला आदिमानव पण आपण म्हणतो, ते काय घालायचे, ग्रास, लीव्स, बार्क्स ऑफ द ट्रीज म्हणजे झाडांच्या साली, पानं आणि किंवा ॲनिमल्सची जी स्किन आहे ते पण वापरत होते. फायबर्स, किती प्रकारचे फायबर्स आपण पाहिलेले आहेत. नॅचरल फायबर्स त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे, कॉटन, ऊल, सिल्क अँड ज्यूट. म्हणजेच आपला निसर्गाने प्राकृतिक जे फायबर दिलेलं आहे त्यामध्ये हे 4 मोडतात आणि ह्या प्रत्येकाचा वापर आपल्या डेली यूज मध्ये करत असतो. भले ह्याला मॅन्युफॅक्चरिंग इन द फॅक्टरीमध्ये ते एकदम रिकवर होऊन आलेलं असतं, पण आपल्याला मिळणारे जे उत्पन्न आहे ते इथूनच मिळतं, कॉटन पासून, ऊल, सिल्क अँड ज्यूट. येस ऑर नो? सो write down the homework. Okay, so easy homework I will given to you. Question number 1, answer the following question. Answer the following question. Okay, question number 1, write two differences between cotton and synthetic cloths. Yes or no? And second one, write down our 4 seasons name. Okay, so there are 2 questions are there. Okay, write 2 differences between cotton and the synthetic cloth. Cotton म्हणजे सुती कपडा आणि सिंथेटिक म्हणजेच पॉलिस्टर कपडा. याच्यामधलं तुम्हाला काय लिहायचं आहे, थोडासा डिफरन्सेस म्हणजे फरक लिहायचा आहे.
Then next one is write down our 4 seasons name. तुमचे 4 जे सीझन आहेत म्हणजे जे 4 ऋतू आहेत त्यांची तुम्हाला नावं लिहायची. विचार दे. समर सीझन, विंटर सीझन, रेनी सीझन and the spring season. Okay. I hope you understand the chapter very well. Thank you very much.